आणि आता झी 24 तासवर एक सर्वात मोठी बातमी। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी सर्वात मोठा आणि खळबळजनक आरोप केलाय। शरद पवार दुबईमध्ये असताना दाऊदला भेटले असा खळबळजनक गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकरांनी केलाय। शरद पवार 1988 ते 91 या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते। तेव्हा शरद पवारांनी केलेल्या एका दौऱ्यामध्ये त्यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची भेट घेतली असा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे। एवढेच नाही तर दाऊदच्या भेटीवेळी शरद पवारांना सोन्याचा हार सुद्धा घालण्यात आला असाही दावा प्रकाश आंबेडकरांनी केलेला आहे। प्रकाश आंबेडकरांनी शरद पवार आणि दाऊद यांच्या भेटीबाबत केलेल्या या गौप्यस्फोटामुळे आता राज्याच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडालेली आहे। शरद पवारांनी मुख्यमंत्री असताना दुबईमध्ये दाऊद इब्राहिमची भेट घेतली होती असा खळबळजनक दावा वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे। 1988 ते 1991 मध्ये शरद पवार हे असणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते। या दरम्यान शरद पवार यांनी ऑफिशियल टूर म्हणून ते गेले होते। त्यांचा दौरा असा होता की भारतातून लंडन, तिथे थांबले, लंडनमधनं ते असताना कॅलिफोर्नियाला गेले, कॅलिफोर्नियाला 2 दिवस थांबले, कॅलिफोर्नियामध्ये त्यांनी असताना बैठक केली, बैठकीतून ते असताना पुन्हा लंडनला आले, 2 दिवस थांबले, लंडनवरनं पुन्हा ते असताना दुबईला गेले, दुबईला त्यांची असणारी भेट ही दाऊद इब्राहिम बरोबर झाली। सोन्याचा हार त्यांना त्या ठिकाणी घालण्यात आला आणि ते पुन्हा लंडनला आले, 2 दिवस थांबले आणि लंडनवरनं पुन्हा भारतामध्ये आले। तर आपण पाहतोय प्रकाश आंबेडकर यांनी आता हा मोठा दावा केलेला आहे आणि या संदर्भात वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडले गेलेले आहेत। मोकळेजी, तुम्ही देखील या पत्रकार परिषदेला उपस्थित होतात। प्रकाश आंबेडकर यांनी हा मोठा गौप्यस्फोट केलाय, मोठा दावा केलेला आहे, काय तुमचं म्हणणं आहे, काय भूमिका आहे? बाळासाहेबांनी अतिशय स्पष्ट शब्दात भूमिका मांडलेली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही ही माहिती आमच्याकडे पक्षाकडे जी आलेली ती पब्लिक डोमेन मध्ये मांडतोय। त्यामुळे अनेक जण म्हणतील की निवडणुकीचं राजकारण म्हणून आम्ही हे करतोय, मात्र त्यामागचा स्पष्ट हेतू आहे की आता निवडणुकीत 5 वर्षासाठीचं सरकार जनतेला निवडायचं आहे आणि महाराष्ट्रात मुंबईत ज्या पद्धतीने बाबा सिद्दीकीची हत्या होते, काही टोळ्यांचं गुंडांचं नाव पुढे करून एक दहशत निर्माण केली जाते, तर ही 2000 साली किंवा 90च्या दशकामध्ये अनुभवलेली परिस्थिती पुन्हा एकदा पुढे येताना दिसते आणि याच्या मागचं जे नेक्सस असतं ते लपून राहतं। 1-2 टोळीची किंवा गुंडांची नावं पुढे करून हे सगळं चालवलं जातं। ही सगळी चिन्ह दिसत असल्यामुळे बाळासाहेबांनी हा सगळा जो काही त्यांच्याकडे असलेला माहिती आहे, हा डेटा आहे, हा जनतेसमोर ठेवलेला आहे। आता केंद्र सरकार, राज्य सरकार, शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी या प्रश्नावर उत्तरं दिली पाहिजे की ही जी माहिती आहे ही खरी आहे की नाही। जर ते गेले असतील आणि भेटले असतील तर ती भेट सरकार पुरस्कृत होती का, सरकारने तसे अधिकार दिले होते का, परवानगी दिली होती का त्यावेळेला भेटायला, की हे वैयक्तिक ऑथॉरिटीमध्ये जाऊन भेटून आलेले आहेत आणि काय कारणं होती अशी त्या भेटीची, त्यातून काय नेमकं साध्य करायचं होतं। त्यामुळे हे त्यांनी आता पब्लिक डोमेनमध्ये आणावं। सिद्धार्थजी, मात्र टायमिंग बद्दल देखील या संदर्भात आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ शकतं, कारण आपल्याला कल्पना आहे महाराष्ट्रामध्ये आता सध्या विधानसभेची सगळी धामधूम सुरू आहे, निवडणुका घोषित झालेल्या आहेत आणि त्यामध्ये आता हा असा सगळा मोठा गौप्यस्फोट दावा केला जातोय। बाळासाहेबांनी टायमिंग बद्दलही अतिशय स्पष्ट सांगितलं की निवडणूक आहे म्हणूनच आम्ही आता सांगतोय, कारण 5 वर्षासाठीचं सरकार निवडायचं आहे। त्यामुळे क्लीन इमेज असलेले आणि अंडरवर्ल्डशी संबंध नसलेले चांगली लोक जनतेने निवडून द्यावी। हे सगळं जे काही प्रकार आता महाराष्ट्रात सुरू आहे याचे धागेदोरे 90 सालापासूनचे जर बघितले ते ही सगळी पार्श्वभूमी, राजकीय पार्श्वभूमी असलेली आपल्या समोर मांडलेली बाळासाहेबांनी। त्यामुळे जनतेला निर्णय घेण्यासाठी एक स्पष्टता यावी यासाठी ती आम्ही भूमिका मांडलेली आहे। त्यामुळे निश्चितच निवडणुकीचा संदर्भ आहेच त्याला, ते आम्ही मान्यच करतो। हो, सिद्धार्थजी, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडून राहा। सध्या महेश तपासे आपल्या सोबत आहेत, प्रवक्ते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे। महेशजी, हा सगळा प्रकार, ही बातमी तुमच्या समोर आहे। मुख्यमंत्री असताना शरद पवार हे दाऊदला भेटले आणि त्यांची भेट झाली, सोन्याचा हार सुद्धा त्यांना दिला असा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकरांनी केलाय। सिद्धार्थ मोकळे यांची देखील तुम्ही प्रतिक्रिया आता ऐकलेली आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया यावर?
अशा प्रकारचा एक बोगस आरोप सन्माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून केला जातो हे खरं तर आमच्या सर्वांचं दुर्दैव आहे असं मला वाटतं. प्रकाश आंबेडकर साहेबांना, बाळासाहेबांना आम्ही संविधानाचे रक्षक मानतो आणि संविधानाचे जे भक्षक आहेत आज अशा पद्धतीने वक्तव्य करून त्यांना बळ देण्याचं काम दुर्दैवाने होतंय. त्या गोष्टीला खेद वाटतं. परंतु अशी घटना घडली त्यावेळेला फोटो काढण्यासाठी कोण तिथे गेलो होता का हा देखील प्रश्न निर्माण होतो. आणि जर वस्तुस्थिती खरी असती तर देशातल्या गृह विभागाने कारवाई केली असती. त्याच्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीने वक्तव्य करून देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांना बदनाम करणं हा जुना राजकीय षडयंत्र आहे. ह्याच्या आधीही दाऊदशी संबंध, ट्रकवर पुरावे आणि दमो काय काय असं लोकांनी म्हटले, परंतु एक कागदापुरताही पुरावा कोण देऊ शकले नाही. प्रकाश आंबेडकर साहेब त्या एअरपोर्टला फोटो काढायला गेले होते का अशा पद्धतीने आज तुम्ही वक्तव्य केलं. आम्ही देखील राजकारणासाठी प्रत्युत्तर देऊ शकतो, परंतु ती महाराष्ट्राच्या राजकारणाची सभ्यता नाही. प्रकाश आंबेडकर साहेब आदरणीय नेते, मी त्यांचा मान राखतो, ते आंबेडकर कुटुंबातले आहेत, त्याच्यामुळे त्यांचं महाराष्ट्राच्या राजकारणात एक आगळं वेगळं स्थान आहे. परंतु अशा पद्धतीचं एक वक्तव्य करून त्यांच्या ह्या कृतीमुळे भारतीय जनता पार्टीचा जो अजेंडा आहे तोच रेटला जातो. सिद्धार्थ मोकळे आपल्यासोबत आहेत. मोकळीजी, तुम्ही महेश तपासेजी यांचं म्हणणं ऐकलेलं आहे. पुरावा मागतायत ते, त्यांचं म्हणणं आहे अशा पद्धतीनं आरोप करणं, मात्र पुरावा कुठे आहे? म्हणणं असं आहे की पुरावे देण्याचं काम किंवा याचा तपास करण्याचं काम हे सरकारी यंत्रणेचं असतं. जी माहिती पक्षाकडे आली ती जनतेसमोर बाळासाहेबांनी ठेवलेली आहे. त्यात अनेक तपशील त्यांनी दिलेले आहेत. हे तपशील खरे आहे की नाहीत आणि याची सत्यता पडताळणं आणि ती जनतेसमोर मांडणं हे केंद्र सरकार, राज्य सरकार यांचं काम आहे. त्यांनी ते करावं. आमच्याकडे असलेली माहिती आम्ही पब्लिक डोमेन मध्ये ठेवलेली आहे. राहिली गोष्ट तपासची जे भाजपला बळ देण्याच्या संदर्भात म्हणतायत, तर 2014ला यांच्याच पक्षाने बाहेरून पाठिंबा देऊन भाजपचं सरकार सत्तेत होतं. 2019ला पहाटेचा शपथविधी महाराष्ट्र विसरला नाही. त्यानंतर 2.5 वर्षातच अजितदादांनी 80-90% पक्ष घेऊन भाजप सत्तेत गेलेत, अजूनही त्या सत्तेत आहेत. त्यामुळे ही सगळी भाजपला मदत करण्याची राष्ट्रवादीची पार्श्वभूमी जनतेसमोर आहे. पुन्हा 2024ला निवडून आलेले संविधान रक्षणाच्या नावाखाली ते परत भाजप सोबत जाणार नाही याची शाश्वती स्वतः पवार साहेब स्वतः देऊ शकत नाहीत. परिस्थिती आहे. त्यामुळं भाजपचा पुढे जाणं यापेक्षा जे प्रश्न आंबेडकरांनी उपस्थित केले त्यावर जर नेमकेपणानं उत्तरं जर त्यांनी दिली आणि त्या संदर्भातली माहिती जनतेसमोर ठेवली तर ते अधिक चांगलं होईल. निश्चितच. धन्यवाद सिद्धार्थ मोकळेजी, तुम्ही झी24 तासची बातचीत केली. महेश तपासेजी, तुमचे देखील आभार, तुम्ही झी24 तासची बातचीत केली त्यासाठी. प्रकाश आंबेडकर यांनी हा खळबळजनक असा दावा केलेला आहे. मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी दुबईमध्ये दाऊदची भेट घेतली होती असा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकरांनी केल्यामुळे आता राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे.